आजच्या लेक्चरमध्ये आपण स्क्वेअर रूट संदर्भात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर वर्गमूळ काढण्याच्या ज्या पद्धती आहेत या पद्धतीमधली एक अशा पद्धतीबद्दलच आपण बोलणार आहे. तसे वर्गमूळ काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. अवयव काढून तुम्ही करू शकता, बरोबर. त्यामध्ये सारखे फॅक्टर्स घेऊन कसोट्या जर तुमच्या क्लिअर असतील तर. परंतु अशा काही संख्या असतात की ज्यांचं वर्गमूळ निघत नाही, मग त्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हे सुद्धा एक विषय आहे, बरोबर. त्यामुळे एक अशी कॉमन पद्धत आपण या ठिकाणी फॉलो करू की ज्या पद्धतीने आपल्याला सहज जे आहे की ज्यांचं वर्गमूळ निघत नाही तंतोतंत त्यांचं सुद्धा वर्गमूळ आपल्याला दशांश नंतर 2 स्थळापर्यंत काढता यायला पाहिजे, बरोबर. या पद्धतीने आपण सराव करू. आता वर्गमूळ जी कन्सेप्ट आहे तर तुम्हाला माहित असेल की हे वर्गमूळाचं चिन्ह जे आहे यामध्ये आपण एखादा अंक लिहिला, जसं की मी इथे लिहिलं काय लिहिलं, वर्गमूळात x. सो त्याचं वाचन कसं करणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ x. आता या स्क्वेअर रूटचा आणखी एक अर्थ काय माहिती का, की हा जो x आहे याचा घातांक किती, 1/2, बरोबर. आणि कोणतीही संख्या असू द्या, समजा ही x ही एक संख्या आहे, तर हिला वर्गमूळ स्वरूपात लिहायचं असेल तर आपण काय करायचं, ती संख्या वर्गमूळात x गुणिले वर्गमूळात x असं जर लिहिलं तर त्याचा आन्सर काय यायला पाहिजे, x यायला पाहिजे. आता हे सिद्ध करावं लागेल. मग हे सिद्ध करण्यासाठी पहा मी काय करतो, इथली राईट हँड साइड घेतो. राईट हँड साइड काय आहे, वर्गमूळात x गुणिले वर्गमूळात x. आता वर्गमूळात x ला कसं लिहिता येतं, x चा घातांक 1/2 अधिक x चा घातांक 1/2. बेस सारखा आहे म्हणून एकदा घेतला तरी चालतो, आणि जे इंडेक्स आहे त्यांचा घातांक गुणाकारामुळे त्याची काय होणार, बेरीज. सो 1/2 अधिक 1/2, पहा दोन्ही ठिकाणी छेद सारखा आहे म्हणून 2 लिहिणार, 1 आणि 1 ची बेरीज 2. मग बे 1 बे आणि x चा घातांक 1 म्हणजे काय आहे, x. इथं कोण आली, लेफ्ट हँड साइड. म्हणजे आपण सिद्ध केलं की वर्गमूळात x आणि वर्गमूळात x यांचा जर गुणाकार केला तर त्याची किंमत डेफिनेटली काय निघणार आहे, x निघणार आहे. हे तुम्हाला खूप काम येणार आहे. जसं की एखाद्या गणितामध्ये तुम्हाला वर्गमूळात 2 असेल तर दोन जर असतील आणि तिथे तुम्हाला जर स्क्वेअर रूट लागत असतील तर 2 या संख्येला तुम्ही कसं लिहू शकता, वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2. क्लिअर. आता आपली जी कन्सेप्ट वर्गमूळ संदर्भात आपण बोलायलो तर यामध्ये आपण वर्गमूळ काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकणार आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करू, एक सोप्या वर्गमूळ संख्येपासून सुरुवात करू. ती संख्या घेतो मी, पहिलं उदाहरण 729. आपण कन्सिडर करू की याचं आपल्याला काय माहित नाही, वर्गमूळ माहित नाही. मग याचं वर्गमूळ काढताना सर्वात अगोदर आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची. उजवीकडून डावीकडे जाताना संख्येची गट करायची. आता हा 2 संख्येचा गट झाला. आता या पुढे सोबत आहे का, नाही. मग इथे किती संख्या घेतली, फक्त आपण एकच संख्या घेतली. आता 7 या संख्येची जवळची वर्ग संख्या कोणती, वर्ग संख्या म्हणतो की संख्या नाही. वर्ग संख्या म्हणजे काय, 1 4 9 16 25 यांना काय म्हणतो आपण, वर्ग संख्या म्हणतो. तर 7 च्या जवळची वर्ग संख्या 4 आणि 9 आहे. आपल्याला मोठी चालते का, नाही. 7 पेक्षा लहान आणि जवळची असणारी कोणती आहे, 4. 4 हा कोणाचा वर्ग आहे, 2 चा. म्हणून आपण काय करायचं, पहा इथे 2 इथे 2 आणि वरील सुद्धा 2, 2 दुनी 4. डाव्या बाजूला बेरीज करायची, उजव्या बाजूला काय करायची, वजाबाकी. 7 मधून 4 वजा करा, किती राहतील, 3. 2 आणि 2 किती होतील, 4. इथे एक स्पेस सोडायचा, तो स्पेस इम्पॉर्टंट असतो. आता या 29 ची आपण जोडी केलेली आहे म्हणून हे 29 जशाच्या तसे घेणार आपण. आता 4 च्या पुढे अशी कोणती संख्या लिहिल्यावर त्याच संख्येने गुणल्यावर 329 येणार, हे आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे.
आता प्रश्न असा आहे की इथला एक अंक आणि इथला एक अंक ड्रॉप केला आपण है ना, 4च्या समोरचा 9, 4चा पाडा 32 पर्यंत वाचला, 4 8 32, पण 4च्या समोर जर मी 8 लिहिलं तर 8 8 काय होतात 64, म्हणजे याचा अर्थ काय झाला 8 लिहिणं हे थोडस जास्त झालं, मग 8 पेक्षा आपण एक अंक कमी लिहू, 7 लिहू 4च्या समोर आणि त्याला 7 ने मल्टिप्लाय करू, 7 7 49, 7 चौक 28 आणि 4 32, म्हणजे याचा अर्थ 4च्या समोर 7 लिहून जर 7 ने गुणलं तर 329 येतं, आणि म्हणून 7 हा अंक सुद्धा किती ठिकाणी लिहायचा आहे 3 ठिकाणी, 329 जे आलेला गुणाकार आहे तो आपण मायनस करू, लेफ्ट साइडला काय राहील या ठिकाणी 54, इथे 0 आणि जे आन्सर आलं ते किती आलं 27, आणि म्हणून वर्गमूळ 729 ची जी वर्गमूळ आहे ते किती आहे 27, हे इथं काय होतं क्लिअरिफाय होतं. त्यानंतर थोडंसं उदाहरण आपण काय करू, आणखीन थोडंसं पुढचं घेऊ. ओके, सो मी एक उदाहरण घेतो, 4 अंकी संख्या घेतो 1331. आता इथे 3 संख्या होत्या, तर उजवीकडून गट करताना अगोदर 2 आणि नंतर 1 चा गट झाला, बरोबर. इथे आपण काय करूया की या संख्येचा 1 आणि या संख्येचा 1, बरोबर, इकडून येताना बरोबर आता 2 2 चे गट झाले. 13च्या जवळची जी वर्ग संख्या आहे, आता मुळात ही 1331 धन संख्या आहे. मी तुम्हाला अगोदरच काय म्हणलो की दशांश नंतर 2 स्थळापर्यंत सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे, बरोबर, जर एखाद्या संख्येचं वर्गमूळ माहित नसेल तर. तर आता मला सांगा 13च्या जवळची संख्या कोणती आहे 9, बरोबर, सो 3 त्रिक 9, मग 13 मधून 9 जर आपण वजा केले तर किती राहतील 4, आणि वरून घेताना किती घ्यायचे आपल्याला 31, 3 आणि 3 किती झाले 6, इथला एक अंक इथला एक अंक ड्रॉप करा, 6 आणि 43 चा संबंध लावायचा, 6 7 42. अगोदर करून पाहायचं रफ मध्ये की 6च्या समोर आपण 7 लिहिलो, 7 ने गुणू, 7 7 49, 7 सक 42 आणि 4 किती झाले 46, जास्त होईल, एक ने कमी करू, एक कमी केला तर किती होता 6, पाटल्या तिथंच गुणाकार करा, 6 6 36, त्यानंतर 6 6 36 आणि 3 किती होतात 39, वजाबाकी करूया, 11 तून 6 5, त्यानंतर 12 तून 9 गेले 3, 4 मधून 4 वजा करा 0, किती राहिले 35, इथे किती आले 68. आता पुढे अंक आहेत का नाही, तर आपण इथं दशांश घेऊन घेताना किती शून्य घ्यायचे, आपण दशांश नंतर 2 शून्य घ्यायचे, आणि देश 2 शून्य आपण इथं वाढवू, 66 आणि 6 ची बेरीज 72. ओके, आता इथे 72 झालं. आता इथले आपण 2 अंक आणि इथले 2 अंक अजून लिहिलं नाही, आता त्याच्या समोरचा तो अंक समजा असे 2 आणि 2 ड्रॉ करू, 7 5 35, एक्झॅक्ट होत नाही, 1 ने कमी करू, मग 72 च्या पुढे आपण 4 लिहिणार, 4 ने मल्टिप्लाय करणार, 4 चौक 16, 4 2 8 आणि 1 9, 7 चौक 28, 2896, किती भाग बसला 4 चा, सो 4 इथे इथे आणि इथे दशांश, दशांश नंतर वापरायलो म्हणून काय करणार आपण दशांशच यूज करणार, सो 2896 मायनस करणार आपण, करेक्ट. मग 2896 मायनस केले किती होतात 4, त्यानंतर 14 तून 8 गेले 6 0, 604. ओके, इकडे जर बेरीज कंटिन्यू केली तर किती येते 728. ठीक आहे. आता इथे जो दशांश नंतर ठीक आहे, आता मी एक स्थळापर्यंत काढलं तर इथपर्यंत पण सफिशियंट म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे लक्षात घ्या, मग मी एक घन संख्या काय घेतली, कारण एखाद्या वेळेस अशी संख्या आली की ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही तंतोतंत, तशा संख्येचा सुद्धा कमीत कमी 1 किंवा 2 स्थळापर्यंत आपण दशांश चिन्ह काढून उत्तरापर्यंत काय करू शकतो, आपण पोहोचू शकतो.
काही उदाहरण आपण घेणार आहोत की ज्यामध्ये मी ऑलरेडी किमती लिहून ठेवल्या आहेत, म्हणजे ज्यांचं वर्गमूळ निघतं. अशा 4 संख्या आपल्याकडे आहेत. सो पहिली जी संख्या आपल्याकडे आहे ती आहे 2209. ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे, सॉरी, तर दोन दोनचे गट आपण केले. 22 च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे? 16. 4 चौक 16. 4 हा अंक आपण 3 ठिकाणी लिहिणार. 4 चौक 16. वजाबाकी करूया. 22 मधून 16 गेले 8. 4 आणि 4 8. त्यानंतर आपण 9 घेऊ. मग आता 8 ला इथला एक अंक इथला एक अंक. 8 आहे 80. 10 नका भाग देत नाही आपण. सो आपण 8 च्या पुढे काय करू या ठिकाणी? 6 येईल का? ओके. 22 मधून 16 गेल्यावर 6. ठीक आहे. आता 8 च्या 60 चा संबंध सांगा काय आहे? 8 7 56. ठीक आहे. 87 च्या 8 च्या समोर 7 लिहून आपण 7 ने गुणाकार करू. 7 7 49. 7 8 56. 56 आणि 4 7. कितीचा भाग बसला? 7 चा. 7 अंक किती ठिकाणी लिहायचं आपल्याला? 3 ठिकाणी. आणि त्यानंतर वजाबाकी किती? 0 आलं. इथे किती? 94. आता एक लक्षात घ्या, इथं जो अंक येतो ना हा 94 आणि 47 आलेला वर्ग लिहा, त्याच्या दुप्पट इथं संख्या आली तर हे पट्टर आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. जर इथं जो भाग बसला त्याच्या दुप्पट इथं असेल तर 100% समजायचं आपलं उत्तर बरोबर आहे. आणि मग आपण फायनल लिहिणार की वर्गमुळात 2209 चं जे वर्गमूळ आहे ते किती आहे? 47. सेम पद्धतीनं 9025 अंक घेतला आपण. दोन दोनचे गट करूया. काही 9981 बरोबर. सो 9 आणि 9 18. इथे किती होतील? 9 25. इथला एक अंक इथला एक अंक ड्रॉप करू. 18 आणि 92 चा संबंध 18 पंचे 90. सो डायरेक्ट 5 लिहू. 5 5 25. 8 पंचे 40. 5 1 5 4 9. इकडे प्लस इकडे मायनस. सो किती येईल इथे? 190. इथे किती येईल? 0. त्यामुळे 9025 या संख्येचं जे वर्गमूळ निघेल ते किती असेल? 95. यानंतर तिसरा जो अंक आपण घेणार आहोत तो कोणता आहे? 15129. आणि चौथा जो अंक घेतला आपण तो आहे 5,06,944. म्हणजे थोडस आपण संख्येचा काय केलं या ठिकाणी? स्तर वाढवला. बरोबर. आता 5 अंकी संख्या असताना सुद्धा तोच नियम. उजवीकडून गट करायची. 1 2 आणि तिसरी संख्या गट नाही म्हणजे त्याला काय करायचं आपण? एकट्याचाच गट ठेवायचा. 1 ही स्वतः वर्ग संख्या आहे म्हणून 1 1. इकडे प्लस इकडे मायनस. काय घेणार इथं? 51. बघा इथला एक अंक इथला एक अंक ड्रॉप करा. 2 आणि 5 चा संबंध 2 दोन्ही 4. काही इश्यू नाही. 2 न देऊ आपण. 22 दोन्ही 44. 22 आणि 2 किती होता? 24. 51 मधून 44 वजा केले 7. किती येतील आता? 29. इथला एक अंक इथला एक अंक ड्रॉप करा. 24 3 72. किती ठिकाणी कोणता अंक असेल आपला? 3. 3 3 9 आणि 24 3 72. वजाबाकी 0. इथे 246 आणि आन्सर किती आलं? 123. आणि त्यामुळे वर्गमूळ 15,129 बरोबर किती? 123. शेवटचा उदाहरण घेऊ आपण.
5,06,944 1 2 आणि 3 वाटल्यास कट करू आपण. मग 50 आहे. 50 म्हणल्यावर 7 7 49. 7 आणि 7 14. एक वरतून किती घेणार आपण? 59. इथला एक अंक इथला एक अंक. 14 आणि 16चा संबंध 14 1 14. सो 141 ला 1 ने गुणा 141 राहतील. इकडे बेरीज केल्यावर 42 झाले. इथे शिल्लक किती राहिले? 28. वरून घेणार 44. आता हे दोन अंक ड्रॉप करा. 14 आणि 28 चा संबंध 14 दोन्ही 28. चला गुणाकार करू. 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4 आणि 14 दोन्ही 28. सो इथे 1424. इथे बाकी किती? 0. आणि जी 5,06,944 आहे त्याचं वर्गमूळ किती असेल? 712. ओके.